दंडवत हो। आचार करणीय प्रकरण या वचन सारोळ्यातील एकूण 19 वचनं या करणीय प्रकरणामध्ये येतात। 62 ते 80 अशी आचाराची वचनं यामध्ये आपण श्रवण करत असताना आजचं 80 क्रमांकाचं म्हणजे 19वं म्हणजे शेवटचं जे वचन आहे ते आपण श्रवण करणार आहोत। तयाचे उठणे बैसणे तुलेही वाया न वचे। मागे जे काही वटो पासूनचे जे पुरुष सांगितलेले आहेत, हाडाची रांगोळी ते कटमकटीयमान होऊनी असावे, या अधिकाराचे जे पुरुष आहेत हे सर्व पुरुष या ठिकाणी आपण या वचन सारोळ्यांमध्ये श्रवण केले। मागच्या सत्रामध्ये सुख साधने देवन पविजे नायका हे वचन श्रवण केल्यानंतर अशा पद्धतीने जे ईश्वरासाठी दुःखरूप साधनाचा स्वीकार करून असं परमेश्वराच्या आनंदासाठी ईश्वरीच्या चाडा आणि आवडीपूर्वक परमेश्वराचं विहित वचनाचं पालन करतात अशा जीवांचा ईश्वरी तोष कसा आहे, म्हणजे परमेश्वराला स्वामींना त्यांच्याबद्दलचा जो काही भाव आहे तो कसा आहे किंवा त्याबद्दलची क्रिया कशी आहे आणि या सर्वाचा त्यांना काय एकंदरीत लाभ होतो आत्ताच्या या साधनामध्ये। साध्य त्याचं मोक्ष मिळणारच आहे, पण आता त्याचा प्रस्तुत याच्यामध्ये जे काही आपण वचन पालन म्हणून जे करतो की वचना पालनाच्या विहित वचनाच्या वेगळं आपण काहीच करत नाही, याचा लाभ त्या साधकाला आता काय काय होत असतो। न तयाचे उठणे बैसणे तुलेही वाया न वचे। त्याचे उठणं बसणं व्यर्थ, ती जी व्यक्ती आहे ती व्यर्थ उठत बसत नाही आणि व्यर्थ उठली बसली जरी तरी ते सुद्धा वाया जात नाही, ते ईश्वराच्या उपयोगीच लागतं। ते उठले जरी तरी श्री चक्रधराचं नाम घेऊनच ते उठणार आहेत, ते बसले तरी देवाचं नाव घेऊन बसणार आहे। ते उगच म्हटलं तर थोडं फेरफटका मारून येऊ तर त्याच्यामध्ये सुद्धा नामस्मरण चालूच राहणार आहे। म्हणजे ईश्वराचा जो आठव आहे, सोयरिकतेचा जो सांधा आहे तो तुटल्या जात नाही, म्हणून त्यांचं उठणं बैसणं इथुलेही वाया न वचे। ते म्हटले आता झोप काढू एक। झोप म्हणजे काही विधी नाही आहे, पण देवाने सांगितल्या पद्धतीने जर का आपण निद्रा स्वभावाला जर का आपण पालन केलं तर तो सुद्धा विधीमध्येच मोडतो, म्हणजे तो वेळ सुद्धा वाया जात नाही। आपल्या झोपेतला वेळ वाया जातो। तुम्ही प्रपंचात असा नाही तर दैवराटीत असा, आपण समजा झोप काढली एखादी तर तो मधला जो काळ आहे फक्त शरीराला आराम मिळतो, परंतु काही कामं त्याच्यामध्ये होत नसतात। अर्थातच लहान मुलं झोपली तर भरपूर घरातली कामं होऊन जातात महिला वर्गांची, परंतु मोठा व्यक्ती जेव्हा झोपून राहतो त्यावेळेला सगळी कामं ठप्प राहतात। परंतु येथीचा जो साधक आहे, जो दैवराटीमध्ये आहे आणि ईश्वराच्या वचनाचं पालन करणारा आहे, त्या व्यक्तीने म्हटलं झोपावं आपण, तर झोपताना सुद्धा देव आठवत आठवत आठवतच झोपणार ते शेवटपर्यंत। कोण म्हणालं किंवा झोपून देव आठवू नये, कोण म्हटलं झोपून स्मरण करू नये। इथे आम्हाला 24 तास स्मरण सांगितलेलं आहे, डोळा लागेपर्यंत। कधी नाम घेता घेता डोळा लागला आपल्याला कळलं नाही पाहिजे। जसं आत्ताच्या काळात आपण कधी टीव्ही बघता बघता झोपून जातो, कळत नाही। टीव्ही वाल्यांना कळालं की हे रात झोपून जाताना टीव्ही चालूच राहतो, मग त्यांनी ती पद्धत काढली की बाबा विशिष्ट वेळाने तो टीव्ही आपोआप बंद होतो। आपण बंद नाही होत, आपण बघतोच आहोत। इथे कर्मराटीची ही गोष्ट आहे, विधी पालन जे नाही करत त्यांची ही गोष्ट आहे, परंतु जे विधी पालन करतात ते त्यांचं मात्र नाम स्मरण करत करत देवाला आठवत आठवत त्यांचा डोळा लागतो आणि स्मरण करत करतच ते उठतात। तुम्ही जर का स्मरण करत करत झोपत असाल तर उठताना सुद्धा देवाचंच नाव पहिले आठवेल। उठले उठले पाणी आलं की नाही हे नाही आठवणार तुम्हाला, आधी डोळा उघडला की देवाचंच नाव मुखामध्ये येणार। म्हणजे मधला जो काळ आहे
डोळा लागेपर्यंत स्मरण आणि डोळा उघडला की लगेच स्मरण. तो मधला जो काळ आहे झोपेचा तो वाया जात नाही. तो दैवराटीमध्ये तुम्ही या विधीशी जर का अनुपालन करत असाल तर झोपेतला मधला काळही स्मरणाच्याच लेखी लागतो, कारण की आपले अंतर्मन जे आहे त्याच्यामध्ये ती साधना चालू राहत असते. आणि म्हणून इथे तयाचे उठणे बैसणे आणि झोपणे सुद्धा वाया न वचे अजिबात वाया जात नाही. आपलं कितीतरी वेळ व्यर्थ जात असतो. तुम्ही कधी गणित करत नाही पण सहज असा मोबाईल हातात घ्या आणि 9 वाजता जर का तुम्ही मोबाईल हातात गेला तर जेव्हा मोबाईल तुम्ही ठेवाल खाली तेव्हा 10 वाजलेले असतात. 1 तास वाया गेला तुमचा. परंतु त्या एका तासामध्ये मोबाईलमध्ये आलेल्या लीळा तुम्ही वाचत असाल, लीळा तुम्ही ऐकत असाल तर तो वेळ सुद्धा उपयोगी जाणार आहे बरं का. तुम्ही टीव्ही लावला पण टीव्हीवर तुम्ही निरूपण लावलेला आहे तर तुमचा तो वेळ वाया जात नाही, तो उपयोगी जातो. साधनं तीच आहेत. त्या साधनाचा आपण काय उपयोग घेतोय. आपण गाडी काढली फिरायला गेलो, कदाचित तो वेळ वाया जाईल, पण त्याच गाडीने तुम्ही एखाद्या स्थानाला गेलात आणि ते पण देव आठवत आठवत गेलात तर तेवढा जो कालावधी आहे प्रवासाचा पण तो सुद्धा उपयोगी लागणार आहे. आणि म्हणून परमेश्वर साधक जे आहेत त्यांचे उठणे बैसणे वाया का जात नाही, कारण ते ईश्वर आज्ञे व्यतिरिक्त काहीच करत नाहीत. आणि जरी करायला जरी गेले तरी त्यांच्याकडनं अविधी होत नाही, विधीच घडत राहतो. ही एक विशेषता जी आहे ती साधकाची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आमचे नातोबास अवकाशाला गेले होते, स्वभावाला गेले होते. ते काही ईश्वर विधीमध्ये मोडत नाही, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा त्यांना जी कढई दिसली त्या कढईचा त्यांनी स्वीकार केलेला नाही, त्याग केलेला आहे. म्हणजे ते सुद्धा तिथे त्यांचं ते जाणं सुद्धा वाया गेलं नाही. आमचे आचार्य माहिमभट्ट हे सुद्धा अवकाशाला गेलेले होते आणि तिथे त्या ठिकाणी अनुसरणाचा विचार जो आहे त्यांच्यामध्ये निश्चित झाला, अंकुरित नाही झाला, निश्चित त्यांनी केलेला आहे. म्हणजे त्यांचं सुद्धा तिथे जाणं वाया गेलं नाही. इत्यादी प्रकारे उठणे बैसणे वाया न वचे वाया जात नाही. आणि म्हणून आमच्या देवाने सांगितलेले जे काही विधी असतील, जरी आपल्याला ते कठीण वाटतात किंवा ते करताना ते आपल्याला अशक्य वाटतात, तरी सुद्धा ते जर का तुम्ही क्रियेमध्ये आचरणामध्ये जर का ते आणले तर निश्चितपणे आपल्याला ते स्वाभाविकपणे आपल्या आचरणात उतरतात, स्वभावात उतरतात. आणि एकदा स्वभावच जर का ईश्वर झाले, जसं श्वास आहे, श्वास घ्यायला त्रास म्हणजे अडचण वाटते का कधी तुम्हाला? तुम्ही म्हणता की मी श्वास घेऊन घेऊन थकलो, असं म्हणता का कधी? कधी कधी आपण खाऊन खाऊन थकतो बरं का. जर का कुरमुरे तुम्ही नुसते खात असाल तर त्याच्याने तोंड दुखून येतं आणि पोटही लवकर भरत नाही. परंतु कधी असं होतं का मी श्वास घ्यायला थोडं थकलेलो आहे, मी 5-6 मिनिटं श्वासच घेणार नाही? आपण श्वास घेतो म्हणजे घेतो. कोणी नाक तोंड दाबलं तरी आपण जबरदस्ती श्वास घेतो, म्हणजे तो स्वभाव आहे आपला श्वास घेणं. तसं स्वभाववत ईश्वर झाले पाहिजेत, ईश्वराचं सेवादास्य झालं पाहिजे. श्वास नाही घेतलं तसं बेचैन होतो, तसं ईश्वराची कुठलं विधी क्रिया जर का आपण त्यापासून वंचित राहिलो किंवा ती क्रिया नाही केलं तर आपल्याला बेचैन वाटलं पाहिजे, गुदमरल्यासारखं झालं पाहिजे. ते आपलं प्राणवायू म्हणून ईश्वराचे विधी आपल्याला स्वभाववत झाले पाहिजे. मग एकही विधी तुमच्याकडनं सुटत नाही आणि प्रत्येक विधीमध्ये तुमच्याकडनं देव आठवल्या जातो. कोणी म्हटले की नाही स्वयंपाक करताना ते हे का नाही करायचं, उलट स्वयंपाक बनवताना उलट देव आठवल्याच गेले पाहिजे. तुम्हा शयनासनी भोजनी जर का परमेश्वर असं म्हटलं नुसतं जेवण जेवतानाच का, तर जेवण बनवताना पण. मग जेवणाची सामुग्री आणताना देव आठवायचेच नाही का? भाजी आणायला गेली तरी देव आठवू शकतो तुम्ही. भाजी निसताना सुद्धा तुम्ही देव आठवू शकता. कुठलं वचन आठवेल? भाजी तुम्ही निसताय, भाजी बनवताय किंवा भाजी आणताय, कुठलं वचन आठवेल? नाही, वचन वचन भाजी गुरु मानावा. भाजी गुरु मानावा म्हणजे भाजी ज्यांनी आणायला शिकवली, भाजी पण निवडता आली पाहिजे. ती निवडायला ज्यांनी शिकवली, आणायला ज्यांनी शिकवली. आणायची म्हणजे आपण भाजी घेताना कसं घेतो, आधी टमाटर घेतो नंतर बाकीच्या भाज्या घेतो, असं घेतात ना तुम्ही? कसं घेता? टमाटर असतील तर शेवट. म्हणजे ज्यांनी असं शिकवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला वचन आठवणारच आहे.
भाजी निसताना तुम्हाला वचन आठवलं, एक शीत सुद्धा वाया गेलं नाही पाहिजे. किंवा भाजी बनवताना सुद्धा देव आठवतील तुम्हाला. स्वामींनी बनवलेली भाजी ती लीळा तुम्हाला आठवेल. आणि भोजनी म्हणजे भोजन ग्रहण करताना, आता सांगा कुठली भाजी घेणार तुम्ही? भोजन करतानाची भाजी घेणार? सगळ्याच भाज्या आपल्याला घ्याव्या लागतील. प्रत्येक भाजी एक गुरु मानावा. ते वचन तुम्हाला आठवेल. ते वचन देवाने सांगितलं म्हणून देव आठवणार. म्हणून नित्य ही परमेश्वरा ते आठवावे. मग तुमचे उठणे बैसणे म्हणजे नुसतंच तुम्ही उपार दाखवलं तेवढंच उपयोगी नाही राहणार. तुम्ही भाजी आणायला गेलात तिथे सुद्धा देव आठवतच आहात, आणताना सुद्धा देव आठवतच आहात, बनवताना देव आठवतच आहात, भोजन करताना सुद्धा देव आठवतच आहात. तुमचं सुद्धा प्रपंचातला कालावधी तो वाया जाणार नाही. तो वाया जाऊ द्यायचा नाही. तुम्ही प्रपंचातला एकही क्षण ईश्वराशिवाय जाता कामा नये. आपला सर्व जो वेळ आहे तो प्रपंचामध्ये अधिक वेळा प्रमाणामध्ये चाललेला आहे. त्यातल्या त्यात आपल्याला काय करायचंय? देव आठवायचंय. म्हणजे तुमचं सुद्धा व्यर्थ जी काही तुमची हालचाल आहे प्रपंचातली ती सुद्धा ईश्वराचा अधिष्ठान जर का त्याला आपण प्राप्त करून दिलं तर तो जो वेळ आहे तो आपला त्याच्यामध्ये वाया जाणार नाही. असं या वचनाद्वारे आपण प्रपंचामध्ये असणाऱ्या जे काही साधक वर्ग आहे तो याच्यातनं हा आचार ते घेऊ शकतात. उठणे म्हणजे देहिक इंद्रियाचा व्यापार. उठणे म्हणजे काय बरं? उठणे बैसणे असं म्हटलं. उठणे म्हणजे काय? देहिक इंद्रियाचा व्यापार म्हणजे देह आहे, खूप वेळ बसल्यामुळे उठू वाटतं किंवा खूप वेळ उभा असल्यामुळे बसू वाटतं. हे उठणे जे काय आहे ते स्वभावाधिक म्हणजे अष्ट स्वभावाचा जो काही पालन आहे, उठणं बसणं आहे स्वाभाविकपणे. विधीचा त्याचा काही संबंध नाही. स्वाभाविकपणे आपल्याला देहाला थकवा आला म्हणून थोडी पाठ टेकणे आहे, खूप वेळ झोपलं म्हणजे उठून बसणं आहे, इत्यादी स्वभावाधिक जे पालन आहे. दुखता हात पाव पाठी पसरणे म्हणजे थोडंसं अस्वस्थ वाटलं वगैरे की आपण आपली पाठ टेकवतो की खूप वेळ आपण बसलेलो आहोत, थोडंसं देह आखडून आलेला आहे तर उठून बसलेलो आहोत इत्यादी प्रकारे. कधीतरी आपण खूप वेळ मांडी घालून बसलो म्हणून पाय पुढे करून बसणं आहे, मांडी मोडून बसणं आहे इत्यादी प्रकारे आपण देहिक जे काही थोडंसं कष्ट प्राप्त झालं म्हणून जे आपण उठतो किंवा बसतो स्वाभाविक किंवा स्वाभाविकपणे ते उठणे बैसणे. जाड्य परिहरणे म्हणजे जर का आळस आला, खूप वेळ आपण बसलेलो आहोत आणि आपल्याला आळस आला, बसूनच आळस येतो बरं का. कधी कधी असं असतं की आपल्याला काम नकोसं होतं, थकतो आपण आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की एक दिवस सुट्टी पाहिजे. तर एक दिवसाची जी सुट्टी आहे ती एक दिवसाची सुट्टी कशी असते? ती आळसदायक असते. त्या दिवशी उलट काहीच काम नसलं की जास्त आळस येतो, असं वाटतं की काही ना काही काम पाहिजे, काही ना काही सेवा पाहिजे. तुम्ही जेव्हा मार्गात राहता तेव्हा मार्गात राहिल्यानंतर तिथल्या ज्या सेवेमध्ये तुम्ही जर का सहभागी झाले, पोथी, घोक, देवपूजा, सेवादास्य याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाले तर तुम्हाला मार्गात राहावं तर वाटेलच, पण तिथून यावं वाटणार नाही. आणि जर का आपण रिकामेच बसून राहिलो मार्गात जाऊन, काहीच काम नाही केलं, पोथीला नाही गेलो वगैरे, तिथे आपल्याला कंटाळा येऊन जाईल, असं वाटेल कधी निघतो आपण घरी. परंतु जो विधी करण्यासाठी गेलेला व्यक्ती आहे त्याचं त्या ठिकाणी जाणं, आता इथे आपण तो अर्थ त्यांच्यावर लावूया की असा प्रापंचिक व्यक्ती आहे परंतु तो 2 दिवसासाठी मार्गात गेला आणि मार्गात जाऊन तिथे त्यांनी जर का सेवा दास्यती वगैरे काही ना काही केलं पण आवडीपूर्वक केलं तर त्यांचं तिथे मार्गात जाणं येणं उठणं बसणं येतुले वाया न होते. जेवढा वेळ तुम्ही दिला ते वाया न वचे. जसं आपल्यामध्ये म्हणतात मिश्र क्रिया करू नये. मिश्र क्रिया करू नये हे अन्य लोकांमध्ये आहे, कारण की ते जी क्रिया करतात, ज्यांच्या ठिकाणी क्रिया करतात त्याच्याने त्यांना मनुष्य देहाचा लेप आदी वगैरे त्यांना लागतो. दैवराटीमध्ये जी तुम्ही क्रिया करतात त्याच्याने मनुष्य देहाचा लेप लागत नाही, त्याच्याने कणव निष्पन्न होते. म्हणून दैवराटीमध्ये मिश्र क्रिया केली तरी चालते. जेवढी तुमची शक्यता आहे तुम्ही मिश्र क्रिया करूच नका, तुमची एकट्याचीच क्रिया असली पाहिजे. पण यदा कदाचित आपली परिस्थिती नसेल, माझी परिस्थिती नाहीये पंगत करायची, पण मी त्या पंक्तीसाठी मीठ देऊ शकतो,
मी त्या पंक्तीसाठी पाणी देऊ शकतो, मी त्या पंक्तीसाठी अजून तेल देऊ शकतो, एखादा पदार्थ मी देऊ शकतो. मग काही लोक म्हणतात मिश्र क्रिया केली नाही पाहिजे. ती दैवराटीमध्ये नाही, ती कर्मराटीमध्ये आहे. तिथे लेप पूर्ण लागत नाही. जर का मिश्र क्रिया केली तर लेप लागत नाही, म्हणून तिथे मिश्र क्रिया करायची नाही आहे. परंतु दैवराटीमध्ये तुम्ही केली क्रिया वाया न वचे जेही क्रिया कराल, तुम्ही काहीच दिलं नाही, मीठ सुद्धा नाही दिलं, परंतु मीठ वाढण्याची सेवा जर का केली, मीठ दुसऱ्याच आहे, आपण फक्त वाढलं ते, तरी सुद्धा त्याचं गोमट आहे बरं का, वाया जात नाही. तयाचे उठणे बैसणे हेतुलेही वाया न वचे. तसं तुम्ही इथे दिलेला प्रत्येक गोष्ट, तुम्ही म्हटले काहीच नाही, आम्ही फक्त पत्रावळीच देऊ शकतो, तर त्याचं सुद्धा तुम्हाला गोमट आहे. जेवण आहे, परंतु जेवण जेवायला काहीतरी लागेल की नाही. जेवण तर पंचपक्वान नाही, परंतु ते पंचपक्वान महत्वाचे तेव्हाच आहे जेव्हा ते वाढण्यासाठी ताट असेल की पत्रावळी असेल. तुम्ही ती जरी सेवा केली, नुसतं बसायला टाकायची सेवा केली, तरी वाया न वचे. दैवराटीमध्ये काहीच वाया जात नसतं. सगळं जे तुम्ही आवडीपूर्वक केलं ते तुले उपयोगा जाय, म्हणजे ते तुले उपयोगी पडतं. म्हणून असं समजू नका की बाबा आम्ही काहीच करू शकत नाही, आमच्याकडे द्रव्य नाही आहे, आमच्याकडे पदार्थ नाही आहे, असा भावच ठेवू नका. अक्षय तृतीया आहे आणि त्या बसलेल्या आहेत. कोण बसले आहेत तिथे? ज्यांनी अक्षय तृतीया करायला सांगितले स्वामींनी. औसा लहामाईसा आहेत त्या. ते बसलेले आहेत की माझ्याकडनं काहीच विधी होत नाही, कारण माझ्याकडे द्रव्य नाही, काही नाही. मग तेव्हा स्वामींनी त्यांची तळमळ आणि मनोधर्म जाणला आणि स्वामी म्हणाले हे घ्या मडकं. स्वामींनीच तो मडकं दिलं, माठ दिला. आणि मडकं वेगळ्या गोष्टीला म्हणतात आणि माठ वेगळा बरं का. पाणी प्यायचा तो माठ आणि तिकडे उपयोगी जातो स्मशानामध्ये, त्याला मडकं म्हणतात. तर तो माठ स्वामींनी दिला, स्वामींकडचाच, आणि सांगितलं हे आतून बाहेरून स्वच्छ धुवा आणि खोल पाण्यात नेऊन ते माठ भरून आणा तुम्ही, बस, आणि येतं संपाला. म्हणजे ते माठ दुसऱ्याचं आहे, पाणी पण नदीचं आहे. त्यांचं काय आहे का त्याच्यात? त्यांची आवड आहे, त्यांची तळमळ आहे आणि त्यांचा तो पदार्थ आणण्याचे कष्ट आहेत. हे सगळं त्या ठिकाणी उपयोगी गेलेलं आहे. तुम्ही म्हटले की काहीच उपयोगी नाही गेलं, कष्ट उपयोगी जातात, आवड उपयोगी जाते, तळमळ उपयोगी जाते. आपल्याकडे या गोष्टी आहेत. कदाचित क्रियाकर्त्याकडे आवड नसेल, तळमळ नसेल, पण आपल्याकडे ती तळमळ असली पाहिजे. पदार्थ नसला तरी चालतो, पण तळमळ मात्र असली पाहिजे. असं या वचनातनं आपण जर का घेतलं तर आपली ती तळमळ सुद्धा वाया जात नाही. आपलं जे कष्ट जे आहेत ते तर अजिबातच वाया जात नाहीत. आणि म्हणून सांगतात की इत्यादी प्रकारे निमिषोन्मिष म्हणजे डोळ्याची उघडझाप करणे किंवा तटस्थपणे पाहणं इत्यादी. हे काय सांगितलं? रिकामा वेळातले कधी कधी कामं असतात, म्हणजे कंटाळा आला म्हणून एकदम डोळे आपण उघडझाप करतो, असं पण होतं. कधी कधी एकटक आपण बघतच राहतो एखाद्या ठिकाणी, असं पण होतं. म्हणजे शून्यात बघणं ज्याला म्हणतात. दृश्य काहीच बघत नाही आपण, फक्त एकटक आपले डोळे तिकडे आहेत. म्हणजे हे सुद्धा जे आहे हे सुद्धा थोडा एका दृष्टीने बघितलं तर थोडंसं व्यर्थ असल्यासारखंच आहे, परंतु ते सुद्धा वाया जात नाही. अथवा नसुद्दे उठणे बैसणे, नसुद्देच उठायचं आणि परत बसायचं. कधी कधी आपण खूप वेळ बसतो, कुठे गाडीची वाट बघतो स्टेशनला किंवा बस स्टॉपला, आणि बसून बसून थोड्याने परत उठतो, इकडे तिकडे बघतो आणि परत बसतो. म्हणजे जर का कोणी आपल्याला बघत असेल तर तो म्हणेल हे काय मध्येच उठतात मध्येच बसतात. म्हणजे हे उठणं बसणं आहे व्यर्थच आहे किंवा सहजपणे आहे की न कळत आहे. कधी कधी या गोष्टी न कळत होतात बरं का. आपल्याला कळत नाही की आपण काय करतो आहोत, हे लक्षात नाही येत आपल्याला, आणि ती क्रिया आपल्याकडनं होत असते. हे अथवा नसुद्धे उठणे बैसणे, नुसतंच उठणं बसणं, सानिये क्रियेचा उपक्रम म्हणजे नुसता प्रथम उल्लेख होणं. कधी कधी आपण क्रिया नाही करत, परंतु मनात त्या क्रियांचे उल्लेख होतात. मग पाणी प्यायचं का, हे मनातल्या मनात चालू बरं का, थोड्यानं पिऊ, मग आता जेवायचं आहे पण जेवण उशिरा करू, म्हणजे काही ना काही मनात सुरू राहतं. देवपूजा झाली, आता घरी जायचं का नाही, पण मग धर्मसभा पण आहे, मग पोथी पण आहे, मध्ये मध्ये हे जे काही प्रथम उल्लेख चालतात हे सुद्धा कसे व्यर्थ आहेत.
उगाचच आपण ते विचार सतत सतत करत राहतो. जाऊ का तिथे, बोलायचं का त्यांना, सांगायचं का त्यांना, हे मनातल्या मनात जे चालू राहतात. सानी क्रियेचा उपक्रम, क्रिया अजूनही करावी असे, आणि क्रिया तर अजून बाकीच आहे. क्रिया केल्यानंतर त्या जर का व्यर्थ उल्लेखाच्या जर का क्रिया केल्या त्या सुद्धा व्यर्थच जातात. तुम्हाला जर का उठून गेटकडे जायचं आहे तर तुम्हाला आधी मनात उल्लेख होतो की आपण उठूया, आता खूप वेळ झाला बसून, थोडं जाऊन या तिकडे, पहिले उल्लेख होतो. पण वाटतं की नको, आता ऊन आहे, हे आपणच आपल्याशी सारखं बोलत असतो. क्रिया अजूनही करावी असे, म्हणजे क्रिया अजून झालेली नाही. हे सुद्धा, हे जे विचार आहेत, येण्या जाण्याचे, उठण्या बसण्याचे नुसतेच विचार चालू आहेत, व्यर्थ विचार, हे सुद्धा व्यर्थ पदामध्ये पडतात. आणि विहित तरी नव्हे, आणि ती क्रिया विहित असेल ना, ती क्रिया विहित सुद्धा नाहीये. म्हणजे दैवपैकीमध्ये बघावं तर ती क्रिया विहित केलेली नाहीये. स्वामींनी विधी लिहिलेला नाहीये, काही गोष्टींचा विधी नाहीये, तो नियम आहे. जसं तुम्ही देवपूजा वंदन करतात, आधी काय येतं, ओटा येतो. आता तो ओटा आला आणि तो ओटा आसनावर गेला, बाकीची देवपूजा चालू आहे, तेवढ्यात नवीन माणूस आला तर सगळे त्याला ओटा, पहिले ओटा घ्या, पहिले ओटा घ्या. म्हणजे आधी ओटा वंदन कराच, ते म्हटले नाही ओटा नंतर, नाही नाही, पहिले ओटा करायचा असतो. आता हा काय केला तुम्ही, विधी तयार केला त्याला. हा नियम आहे की देवपूजा कुठपर्यंत आली कसं कळेल आपल्याला, जिथे ओटा दिसला की हा इथपर्यंत देवपूजा आहे. कोणाला विचारायचं नाही आणि कोणाला सांगायचं नाही. आपण एवढ्या वर्ष देवपूजा करतो आणि प्रवचनापेक्षा देवपूजेला लोक जास्त असतात, देवपूजेला महत्व देतो. परंतु देवपूजेत कसं बसायचं, कशा पद्धतीने तिथे आपल्याला काय आपलं हावभाव असले पाहिजे, देवपूजा वंदन करताना विधी काय असला पाहिजे, हे मात्र आपल्याला माहिती नाही. फक्त ओटा पहिले पाहिजे, मूर्ती नंतर पाहिजे, एवढेच नियम आपल्याला देवपूजेतले माहिती आहेत. आणि मूर्ती शेवटी का देतात की ते विचारत बसायचं नाही देवपूजा झाली का म्हणून. मूर्ती दिली म्हणजे देवपूजा संपन्न झालेली आहे, परत विचारत नाही बसायचं. पण तुम्ही लक्ष द्या, कधी पण जर पहिला माणूस बसलेला असतो तर मूर्ती दिल्यानंतर पण विचारतो झाली का देवपूजा, म्हणजे ते विचारलंच जातं. हा नियम आहे, विधी नाही. यदा कदाचित, आता आमच्या मठामध्ये ओटा शेवटी देतात, मूर्तीच्या आधी, आधी सर्व देतात आमच्या तळेगावकरांमध्ये. तर तिथे नियम वेगळा आहे, आधी ओटा पाठव, कदाचित असं पण होईल की आधी मूर्ती पाठवल्या जाईल मग शेवटी ओटा पाठवला जाईल. त्याच्याने अविधी लागत नाही, तो विधी नाहीये, तो नियम आहे. आणि तो नियम कशासाठी पाळायचा, त्याच्यामध्ये शिस्तबद्धता राहते. प्रसाद आपण करतो, वस्त्र प्रसाद, खाली 3 रेषा आणि वरती 2 रेषा. ते जर का चुकून उलट झालं की बापरे, सगळेजण ओरडतात तुम्हाला, हे काय असं उलटा प्रसाद करता तुम्ही. मुळात म्हणजे तसं पण काही नाहीये. 3 रेषा खाली राहू द्या नाही तर वर राहू द्या, महाळवा पंथात पहिल्यांदाच सांगितलं जात असेल बरं काय, हे कोणी सांगत नाही. सगळेजण तुम्हाला सांगते 3 रेषा खालीच पाहिजे, 2 रेषा वरच पाहिजे. परंतु यदा कधी उलट झालं तर काय हरकत आहे. प्रसाद म्हणजे वस्त्र आहे, मोठं वस्त्र आहे. त्या मोठ्या वस्त्राचे लहान लहान जे काही विभाग आहेत ते त्या प्रसादामध्ये समाविष्ट केल्या गेले आणि त्याच्यावर धाग्यांचं एक वेगळं हे आहे. मग आता तो जो वस्त्र आहे ते उलट आहे की सरळ आहे कसं समजणार आपल्याला. ते उलट पालट असं काही नसतं, ते कसंही केले तरी चालेल. तरी सुद्धा मी तुम्हाला काय सांगेन की 3 रेषाच खाली पाहिजे. का, कशामुळे तो नियम आला, कारण की प्रसाद वंदन करत असताना जेव्हा प्रसाद येतात ते तुम्ही उलट पालट करू नये. आणि त्याच्यामध्ये जसं मूर्ती वंदन करतात ना लोक, ते कसे करतात, इकडून तिकडून असं तसं, त्याच्यामध्ये त्या मूर्तीचे टोप हे ते खाली पडत राहतात. ते तसं तुम्ही करू नये म्हणून मूर्ती वंदनाचा नियम आहे की नमस्कारी मूर्ती असेल तर फक्त पुढून समोरूनच पायावर त्यांच्या जिथे पायाचा आकार आहे तिथे वंदन करा, मागून वंदन करू नका. मागून वंदन केलं की दोष लागतो, दोष लागत नाही. परंतु तुम्ही उलट पालट करताना ती मूर्ती पडू शकते वगैरे काय होऊ शकतं, म्हणून एकाच बाजूने ते वंदन करा, बस झालं. तसं प्रसाद वंदन करताना तुम्ही उलट पालट जर का ते तकड दिले, त्याच्यात प्रसाद पडू शकतो, काय होऊ शकतं इत्यादी प्रकारच्या कुठल्याही घटना घडू नयेत म्हणून महानुभाव पंथात नियम आला की 3 रेषा खाली, म्हणजे ते प्रसाद जेव्हा तयार करणारे तेव्हा 3 रेषा वरती 2 रेषा, म्हणजे ते व्यवस्थित आणि शिस्त पद्धतीने चालतं.
म्हणून जरी दोष घडत नसला तरी 3 रेषा खालीच ठेवा, म्हणजे सलगपणे तो प्रसाद बरोबर येतो, उलट पालट होत नाही, म्हणून तो नियम आहे. तशा पद्धतीने विहित तरी नव्हे, म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या विहित नाही आहेत परंतु त्या केल्याने मात्र काही दोष लागत नाही. जसं आपण हे घेतलं की ओटा आधी दिला तरी दोष नाही, ओटा शेवटी दिला तरी त्याच्यामध्ये कुठला दोष नाही. हेतुले ही वाया न वचे, टीकाकार शंका करतात वाया जाईल का, म्हणजे जी काही मानसिक क्रिया आहे ती वाया जाईल का, जे मनातल्या मनात उल्लेख केलेले ते वाया जातात का, ना तेही वाया जात नाही. तरी योग्यताची होईल, म्हणजे त्याच्याने सुद्धा योग्यता होते. कशी योग्यता आहे की तुम्ही उल्लेख सुद्धा तसेच करत आहात. तुम्ही डोमेग्रामची लीळा वाचत असाल आणि तुम्हाला बाजारात जायची इच्छा होईल का, उल्लेख कुठला होईल, कुठे जायचा उल्लेख होईल, तुम्ही विचार करून सांगताय, विचार करून सांगून राहिले तुम्ही, कुठे जायचा उल्लेख होईल. तुम्ही आता इथे आहात म्हणून तुमचा विचार झाला की ऊन भरपूर आहे, ते डोमेग्रामला कसं जायचं, उन्हातले स्नान होतील का वगैरे वगैरे. तर तुम्ही डोमेग्रामच्या लीळा वाचत असाल तर तुम्हाला डोमेग्रामला जायचा उल्लेख सहज होईल. आमचे स्वामी श्री दत्तात्रय गुरूंची महिमा सांगतात तर श्री दत्तात्रय गुरूंना भेटायला जाण्याची इच्छा होते, डकले चांगदेव भटांना. तसं तुम्ही जर का योग्य विचार करत असाल की आता सूत्रपाठ वाचूया, वाटलं की नाही आता लीळा चरित्र घेऊ आपण, हे जे काही उल्लेख होत आहेत आणि आता आपण वचन पाठांतर सुद्धा करूया, आपण स्थान वंदनाला एकदा जाऊन येऊया, देवपूजा कुठे असेल तिथे जाऊया, हे जे उल्लेख तुम्हाला होतात किंवा उल्लेख म्हणजे आपण करणीय प्रकरणामध्ये काय काय वचनं ऐकली त्यामधलं आपल्याला काही जमेल का, करता येईल का, क्रिया अजूनही करावीची असे बाकीच आहे. पण हे जे उल्लेख आहेत हे उल्लेखही चांगलेच आहेत, चांगलेच उल्लेख तुम्ही करत आहात, जली भरी क्रिया करत नसाल. जसं मी अलीकडे सांगतो की अनुसरण घ्या की नको घ्या, पण अनुसरणाचा उल्लेख मात्र करा. देवाला सांगा पुन्हा पुन्हा, यदा कदाचित क्रियेचा जो क्रम आहे मानसिक, वाचिक आणि शारीरिक, तर मानसिक जर का तुम्ही करत असाल अनुसरणाचा उल्लेख तर कदाचित तो वाचिकेमध्ये येईल, वाचिकेतला प्रत्यक्ष क्रियेमध्ये सुद्धा उतरू शकतो. पण आधी मानसिक उल्लेख होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही जर का योग्य विचार करत असाल तर तरी योग्यताची होईल, जर योग्य विचार करत असाल आणि क्रिया जरी नसाल करत तरी मात्र योग्यताच होणार आहे. जेव्हा अनुसरण तव निष्पत्ती नाही, योग्यताची होते म्हणजे अयोग्यता होत नाही, तर अयोग्यता कवकाळपर्यंत होणार नाही बरं ना. जोपर्यंत अनुसरण आहे तव निष्पत्ती नाही, म्हणजे अयोग्यतेची निष्पत्ती लागणार नाही. अनुसरण पदामध्ये तुम्ही आहात, अनुसरण क्रियेमध्ये आहात आणि उठणे बैसणे वाया न वचे ह्या भूमिकेमध्ये तुम्ही जर का असाल तर तुमच्याकडनं एकही चुकीची क्रिया घडत नाही. जे विमान चालवतात ना, विमान चालवणारे एक जर का चुकीचं बटन दाबलं गेलं तर काही पण होऊ शकतं आणि वाचण्याची कुठली संधी नाही आहे, परंतु एक सुद्धा चुकी ते करत नाहीत, बरोबर चालतात. जसं ते विमान चालवतात तसं महिला वर्ग घर चालवतात. घर चालवताना जर का चूक झाली तर मुलांना वाईट वळण लागू शकतं. भोजन बनवताना चूक झाली तर तब्येती लोकांच्या बिघडू शकतात वगैरे. म्हणजे तुम्हाला ते घर चालवताना थोडीही चुकी तुम्हाला करायची नाही आणि व्यवहार धर्म सगळं पालन करून तुम्हाला पुढे जायचं आहे. जर का अशा पद्धतीने त्या क्रिया करत असाल तर चुका अजिबात होत नाही. जो माणूस जबाबदारीने कार्य करतो तो चुकत नाही. तसं अनुसरण जर का जबाबदारीने आपण ते पालन करत असू तर अयोग्यतेची निष्पत्ती होणार नाही. परंतु त्यामध्ये जर का स्वदोष किंवा स्वमती जर का आणली तर मग त्या ठिकाणी दोष संचरण्याला संधी आहे बरं का. तुम्ही तुम्हाला माहिती आहे की एवढ्या उन्हामध्ये कानाला वगैरे डोक्याला बांधूनच बाहेर पडायचंय, परंतु तुम्ही जर का थोडी चूक केली, इथूनच जाऊन यायचं म्हणून तुम्ही गेलात, डोक्या कानाला काही नाही बांधलं तर त्रास होण्याचा संभव असतो. पण नाही जर का तुम्ही तशा पद्धतीने काही वागलात तर त्रास होण्याचा काही संभव नाही. तसं अनुसरण जोपर्यंत आहे, अनुसरण क्रिये व्यतिरिक्त तो व्यक्ती दुसऱ्या कुठल्याच क्रिया करत नसेल तर योग्यता होण्याची काहीच
तिथे त्या ठिकाणी संधी नाही. अनुसरण तव निष्पत्ती नाही. एरवी केली क्रिया काही वाया जात असे, आणि एरवी जरी केली क्रिया वाया जात नाही. वाया जात नाही म्हणजे एक तर त्याच्याने चांगलं होईल, नाही तर काहीतरी वाईट होईल. चांगली उल्लेख असेल, चांगली क्रिया असेल तर चांगलं फळ मिळेल. वाईट क्रिया वाईट उल्लेख असेल तर वाईट फळ मिळेल. एक तर चांगलं मिळतं, नाही तर एक तर वाईट मिळतं. क्रिया केली त्याचं काहीच भेटलं नाही असं मात्र होत नाही. तै वाया नवसे जे स्वाभाविक खत खत लेखी लागे. म्हणजे जसं स्वभाववत जेव्हा आपल्यामध्ये ईश्वर प्राप्त होतो, ईश्वर होतो, जसं अष्टस्वभाव आहेत त्या पद्धतीने. अष्टस्वभाव नसतील तर आपण एखाद्या वेळेस जगण्यामध्ये आपल्या समस्या निर्माण होऊ शकतात. भूकच भरपूर लागते म्हणून समस्या आहे, भूकच लागत नाही ही पण समस्या आहे. आणि जेवढं भूक तेवढं भोजन होतंय तर मग बरोबर आपलं सुरू आहे. म्हणजे हे स्वभाव आहे, स्वाभाविक स्वभाव जे आहेत त्या पद्धतीने स्वाभाविक ईश्वर जर का आपल्यामध्ये उतरले तर आपल्या कुठल्याच क्रियेचा व्यर्थपणा आपल्याला दिसणार नाही. कुठलीही क्रिया जी आपण करू ती आपल्या उपयोगात जाईल. जेव्हा स्वभाववत ईश्वर आपल्यामध्ये असतील त्या पुरुषांचे, म्हणजे ईश्वराचा विरह ज्या व्यक्तीमध्ये आहे, आचार्य भट्टोबास उपलक्षणे, त्यांची कुठलीच क्रिया जी आहे ती वाया जात नाही. यथादास्यवत म्हणजे जसं परमेश्वराचं सेवादास्य केल्याने ते वाया जात नाही, त्याप्रमाणे जरी इथे ईश्वर आज्ञेच्या संदर्भात उल्लेखादी विधी तुम्ही करत असाल तर ते वाया जात नाही. हे जरी वाया नवसे तरी येसनी भिक्षा. म्हणजे जर का हे जर का वाया जात नसेल तर येसनी भिक्षा म्हणजे ईश्वराने जो विहित आचार सांगितलेला आहे भिक्षा विधीचा, तो सुद्धा यदा कदाचित आपल्याकडनं तो विधी घडत असताना तो थोर विधी जर का आहे, ईश्वराने सांगितलेला विधी आहे, तो भिक्षा विधी सुद्धा आपला वाया जात नाही. जे काही तुम्ही त्यामध्ये ईश्वराच्या आज्ञेच्या अनुषंगाने जेही वर्तन कराल कमी जास्त प्रमाणामध्ये ते वाया जात नाही. हा सनहित संबंध म्हणजे एखाद्या वेळेस इथे भिक्षेचाच का उल्लेख सांगितलेला आहे, कारण की यदा कदाचित एखादा व्यक्ती जर का अशक्त झाला तर तो आटन विजन वगैरे या गोष्टी ते करू शकत नाहीत, सेवादास्य करू शकत नाही अशक्त व्यक्ती, पण ते भिक्षा मात्र मागू शकतात. यदा कदाचित भिक्षेला जाऊ शकणार नाहीत परत भिक्षा ते मागवू शकतात. तब्येतीच्या जसं त्यांचं प्रकृती असेल, जसं आता आजारपण आहे, जसं अशक्तपणा आहे, तर ते भिक्षेला बाहेर जाऊ नाही शकणार, परंतु इथे मात्र भिक्षा घेऊ शकतील. यदा कदाचित त्यांचं इतर सर्व गोष्टी बंद असतील परंतु भोजन मात्र मरेपर्यंत सर्वांचं सुरूच असतं, ते सुद्धा आपण भिक्षा रूपाने जर का घेतलं तर ते सुद्धा वाया जात नाही. इतर विधी घडत नाही तो भाग वेगळा का, परंतु जेवढा विधी घडतो आहे तेवढा तरी आपण केला पाहिजे. आपण अशक्त जरी असलो तरी जेवढं जमेल तेवढं स्मरण करा, देवपूजा जमते तेवढी करा, वाचन जेवढं जमते तेवढं करा. तुम्ही जेही काही कराल न केल्यापेक्षा ते तोडकं मोडकं केलेलं का होईना ते उत्तम असतं, आणि ते जे तुम्ही करता ते कुठल्याही अर्थाने ते वाया जात नाही. असं आजच्या या वचनाच्या विश्लेषणामध्ये आपण श्रवण केलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आचार करणीय प्रकरण या वचन चारोळ्यातील शेवटचं वचन 80 क्रमांकाचं आचाराचं या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.